नमस्कार, एम.टी. मीडियामध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. मित्रांनो, बिग बॉस मराठी 6च्या घरातून एक धक्कादायक इविक्शन झाल्याचं पाहायला मिळतंय. नक्की कोणता सदस्य घराबाहेर गेलेला आहे, कोणत्या सदस्याचा प्रवास इथेच थांबलेला आहे, ते समोर आलेल्या प्रोमोमधून स्पष्ट पाहायला मिळत आहे. प्रोमोमध्ये रितेश भाऊ बोलताना दिसत आहेत की जेव्हा बिग बॉसच्या घरात गेमला हलकं घेतलं जातं तेव्हा मी आणि बिग बॉस आम्ही दोघं मिळून ॲक्शन घेतो. मित्रांनो, प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे की दोन सदस्यांना एलिमिनेशनचा धोका आहे, ते म्हणजे सागर आणि रुचिता. रितेश भाऊ जेव्हा बोलतात की तुमच्या नावाची पाटी घ्या आणि घराबाहेर या, तेव्हा विशाल रडताना दिसतोय आणि रुचिता पूर्णपणे ब्लँक झालेली पाहायला मिळते आणि त्यानंतर ती सुद्धा रडताना दिसते. प्रोमोमध्ये सागर सुद्धा रडताना दिसत आहेत. जर मित्रांनो सागर घराबाहेर गेले असते तर विशाल जो आहे तो रडताना दिसला नसता, कारण सागर आणि विशाल यांचं काही इतकं बॉन्ड नाही आहे. त्यानंतर रुचिता आणि सागर सुद्धा मिठी मारून रडताना दिसत आहेत. तसंच बाजूला उभी असलेली अनुश्री सुद्धा रडताना दिसत आहे आणि विशाल सुद्धा रडताना दिसतोय. तर राकेश विशालचं सांत्वन करताना दिसतोय. तसंच रुचिताने विशालचं आवडतं जॅकेट खांद्यावर घेतलेलं पाहायला मिळत आहे आणि या सगळ्या गोष्टीवरून मित्रांनो स्पष्ट होत आहे की रुचिता ही या आठवड्यात घराबाहेर गेलेली आहे. मित्रांनो, आता रुचिता घराबाहेर गेल्यानंतर तिला सिक्रेट रूममध्ये ठेवणार का, हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. मित्रांनो, रुचिताबद्दल तुमचं काय मत आहे? जर रुचिता घराबाहेर गेलेली असेल तर रुचिताचं इविक्शन हे योग्य आहे का? मला कमेंट सेक्शनमध्ये तुमचं मत नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन अपडेटमध्ये. धन्यवाद.